महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग भाषा संचालनाच्या वतीने आयोजित आभासी मराठी साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक की ज्यांना नुकताच आता ज्यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असे माननीय कृष्णात खोत आणि या संमेलनाचे उद्घाटक मराठी साहित्यातील एक मोठं दिग्गज असं व्यक्तिमत्व आणि प्रशासनामध्ये एक आदर्श अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि बडोदा या ठिकाणी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सर आणि सर्व रसिकांचं मी विदा पिंगळे सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो आणि एक दिलगिरी देखील व्यक्त करतो की काही तांत्रिक कारणास्तव 10 ते 15 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल मी क्षमस्व व्यक्त करतो। मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासाठी आणि अभिवृद्धीसाठी मराठी भाषा विभाग सतत काम करते आहे आणि हा एक आगळा वेगळा असा उपक्रम, एक आभासी मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं पाहिजे। हे 2 दिवसाचं साहित्य संमेलन आणि या संमेलनाचे अध्यक्ष तरुण पिढीतले मराठीतले एक सुप्रसिद्ध कादंबरीकार की ज्यांची नाळ अगदी ग्रामीण भागाशी जोडली गेली आहे। शेतकऱ्याचं दुःख असेल, ग्रामीण भागाचं दुःख असेल, ज्यांनी आपल्या विविध कादंबरीतून आजपर्यंत मांडलं आणि ज्यांच्या रिंगाण ह्या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला। आपल्या मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याचं वेगळेपण निश्चित आहे। ग्रामीण जीवन जाणीवा असतील ह्या जेव्हा मराठी साहित्यामध्ये यायला लागल्या तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्य समृद्ध झालं असं म्हणता येईल आणि ही सगळी मराठी ग्रामीण साहित्यिकांची परंपरा आज कृष्णात खोतपर्यंत येऊन पोहोचली की नव्या पिढीचा लेखक किती चिंतनशीलपणे एखादा विषय मांडू शकतो, आपली भूमिका मांडू शकतो आणि ग्रामीण जीवन की ज्या जीवनावर जागतिकीकरणाचा प्रभाव झाला आणि अशा काळामध्ये नेमकं ग्रामीण जीवन काय बदललं, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय नेमकं बदल झाले, हे सगळं अगदी प्रखरपणे मांडणारे हे लेखक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत। मी त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज योग खूप छान आहे की एक ग्रामीण जीवनातूनच आपल्या लेखनाला ज्यांनी सुरुवात केली आणि मराठीतले एक प्रसिद्ध असे लेखक लक्ष्मीकांत देशमुख सर उद्घाटक आहेत, त्यांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि मी आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सरांना विनंती करेन की आपण सर उद्घाटन आपलं मनोगत व्यक्त करावं। तत्पूर्वी मी एक असं मला सांगावंसं वाटतं की साहित्यिकाचा शब्द असेल, गायकाचा गीत असेल किंवा शेतकऱ्याचा नांगर असेल, या 3 गोष्टी मला एकूण मराठी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे वाटतात आणि ही परंपरा अधिक पुढे नेण्याचं काम कृष्णात खोत असतील किंवा लक्ष्मीकांत देशमुख सर असतील किंवा मराठी भाषा विभाग आजपर्यंत करत आलाय आणि ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी या भूमिकेतून मराठी पंधरवड्याच्या निमित्ताने हे आपण आभासी मराठी साहित्य संमेलन घेतलंय। मी पुन्हा एकदा यामध्ये सहभागी असलेल्या रसिकांचं, मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सरांना विनंती करतो की आपण आपलं उद्घाटनपर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। देशमुख सर। नमस्कार विदा पिंगळे साहेब। नमस्कार। आजच्या या आभासी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे जुने मित्र कृष्णात खोत, जे सध्या पूर्ण महाराष्ट्रात परिचित झालेले आहेत। त्यांच्या रिंगाण ह्या अतिशय महत्त्वाच्या कादंबरीला हा जो साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तो अतिशय सार्थ होता। एक अतिशय वेगळी कादंबरी, विलक्षण कादंबरी ते लिहिलेली आहे। ते आज संमेलन अध्यक्ष आहेत। खरं तर गेले 8 दिवस ते खूप व्यस्त आहेत, त्यांना अनेक ठिकाणचे आमंत्रण असताना देखील त्यांनी आभासी पद्धतीनं इथं यायचं मान्य केलं आणि या आभासी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ते स्वीकारून आम्हाला एक प्रकारे अभिभूत केलं असं मला हरकत नाहीये। त्यांचं मी स्वागत करतो। त्यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ज्याची तुम्हाला आणि मला सर्वांना उत्सुकता असल्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये माझे मनोगत व्यक्त करणार, उद्घाटन भाषण करणार आहे। कारण त्यानंतर त्यांचं अध्यक्षीय भाषण आणि ताबडतोब प्राध्यापक नंदकुमार मोरे हे त्यांना बोलतं करून त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्यांचा पूर्ण साहित्य प्रवास गावठाण ते रिंगाण हा कसा झाला हे आपल्याला समजून घ्यायचं असल्यामुळे आपण त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे आणि मी देखील उत्सुक आहे। तेव्हा पुन्हा एकदा मी या संमेलनामध्ये सामील झालेले सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एक उद्घाटक म्हणून मी माझी भूमिका ठेवतो। उद्घाटन करताना मला प्रश्न पडला की आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलावं।
तर मी असं ठरवलंय की एक वाचन संस्कृती आणि कलावंताची भूमिका साहित्याबद्दलची ही काय असावी, ह्या दोन पैलूवर मी थोडक्यात बोलायचा प्रयत्न करणार आहे. मला पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की आज खरंच मराठी माणसाला साहित्याची गरज वाटत आहे का? तो वाचतो किती आहे हा खरा प्रश्न आहे. कारण आज कोणी कितीही म्हणलं तरी आज वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास पावत चाललेली आहे. जुने वाचक अधिक प्रमाणात वाचनेतर करमणुकीकडे वळलेले आहेत, तर नवे वाचक घडत नाहीत. शाळा कॉलेजमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मानवी मन समृद्ध सुजाण करणारी वाचन संस्कृती घडवली जात नाही. आज साऱ्यांच्या हाती स्मार्टफोन आहे आणि मनोरंजनाची एक अफाट दुनिया आहे. हे असं दुनिया आहे ज्यामध्ये केवळ माणूस गुंग बधीर होतो. कारण आपल्याला मानवी ज्या पशुवृत्ती आहेत त्याला आव्हान करणारं क्रौर्य, हिंसा किंवा चीप सेक्स अशा गोष्टीचा फार मोठा प्रसार होत आहे. सनसनाटी बातम्या असल्यामुळे माणसाचं मन बधीर झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे वाचनासाठी त्याचा कल राहिला नाही आणि वेळ उरलेला नाहीये. म्हणून आज कितीही नाही म्हणलं तरी मोठ्या शहरामध्ये किमान तरी आजचा तरुण वाचक एक तर मराठी भाषा शिकत नसल्यामुळे तो मराठी वाचत नाही, ही तर दुर्दैवाची गोष्ट आहेच आहे. परंतु जो मराठीमध्ये शिकलेला आहे हा तरुण माणूस देखील वाचत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे अनेक कारणं असतील, तो भाग सोडून द्या. परंतु साहित्य विना कुठला समाज फार काळ जगू शकतो का, नीट राहू शकतो का, चांगल्या मार्गावर राहू शकतो का, हा खरा प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर आहे, आपण किती म्हणलं साहित्य वाचायला वेळ नाहीये आणि साहित्याची गरज नाही किंवा आपल्याकडे दुसऱ्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत मनोरंजनाच्या, OTT प्लॅटफॉर्म सारखा आहे, परंतु तरीही साहित्याची गरज आहे असं माझं एक लेखक म्हणून मत आहे. कारण आजच्या वेगवान जीवघेण्या स्पर्धेमध्ये समाज मन बधीर करणाऱ्या तंत्राची बालकी ज्या मुठभर लोकांकडे आहे, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, अशा काळामध्ये आणि मुख्य म्हणजे क्रौर्य, हिंसा, अत्याचार, शोषणमुक्त जगामध्ये पीडित शोषितांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहता अशा काळामध्ये जगणं खूप कठीण झालेलं आहे. एकाधिकारशाही, हुकुमशाही वाढलेली, धर्मांधता, टोकाचा राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे, आर्थिक अस्थिर्य आहे आणि आज जगामध्ये दोन भागामध्ये अतिशय अमानवी पद्धतीनं युद्ध चालू झालेलं आहे. युक्रेन रशिया वॉर गेले 2 वर्ष चालू आहे आणि गेल्या 100 दिवसापासून पॅलेस्टाईनवर जूनचा हल्ला चालू झालेला आहे आणि त्यामुळे आज पूर्ण जग एका अर्थानं भयभीत झालेला आहे. आणि अशा काळामध्ये माणुसकी, शांती ह्याचा पुरुष करण्यासाठी समाजाला दिशा कोण देऊ शकतं, कोण सांगू शकतं, ते सांगू शकतं साहित्यिक. जेव्हा मुरुकामी सांगतो की हे युद्ध युक्रेननं जिंकलं पाहिजे, मानवता जिंकली पाहिजे, डिक्टेटरशिप हरली पाहिजे, हा सांगतो एखादा लेखक, तेव्हा संबंध जग ऐकतं आणि खूप मोठा मोठा परिणाम होतो. आज जगामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने जे आंदोलन किंवा चळवळी सुरू झालेल्या आहेत की निषेध करत आहे इस्रायलचा, ह्याचा अर्थ त्या ठिकाणी समाज जागृत आहे आणि ही जागृती आणि ही एक सामाजिक बांधिलकी किंवा मानवतावादी दृष्टिकोन किंवा भावना ती येते ती साहित्य वाचनातून. साहित्याची खूप गरज आहे असं मला म्हणायचं आहे. साहित्याचं म्हणजे काय, खूप काही झाले, फक्त एक व्याख्या सांगतो, ती फार महत्वाची आहे गुरुदेव टागोरांची. तिने असं म्हणलं होतं, सहित शब्दापासून साहित्याची उत्पत्ती झाली आहे, हे सर्व माहीतच आहे. म्हणून साहित्य या शब्दातून त्यांचं वाक्य महत्वाचं आहे, मेलमिलापाची, सहजीवन, सहअस्तित्वाची भावना प्रगट होत असते. साहित्य हे भावनेचा भावनेशी, भाषेचा भाषेशी, एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याशी, भूतकाळाचा वर्तमानाशी, वर्तमानाचा भविष्य काळाशी जे दूर गेलेले आहेत त्यांना निकट आणण्यासाठी अनुबंध घडून दाखवते आणि जे जवळ आहेत त्यांना कायम जवळ ठेवण्यासाठी एक मार्ग दाखवते. सारांश साहित्याचा मूळ उद्देश हा समन्वय घडून आणणं आहे आणि सन्मयचं दुसरं नाव आहे बंधुता, की दोन समूहामध्ये, दोन माणसामध्ये, दोन स्त्रियांमध्ये एक भ्रातभाव म्हणा की भगिनीभाव असला पाहिजे आणि ही आपल्या जगण्याची आद्य अट आहे. म्हणून साहित्याचं महत्व आहे. आपले राघव जाधव जे म्हणतात, साहित्य म्हणजे समाज सापेक्ष सर्जनशील आविष्कार. त्यांनी स्वातंत्र्य, मानवतावाद, आत्मविश्वास तसे उद्बोधन या साहित्याच्या प्रधान प्रेरणा असतात.
असे प्रतिपादन केले होते. मार्क्सवादी समीक्षक डी.के. बेडेकर म्हणतात की साहित्यिक आपल्या साहित्यातून मानवी जीवनाचे प्रकटीकरण करत असतो. अनुभव हा व्यक्तिनिष्ठ असतो, पण ज्ञान वस्तुनिष्ठ असते. आणि साहित्याचे स्वरूप मात्र ज्ञान अनुभवाच्या खूप वेगळे असते, विलक्षण असते. त्यात दोन्हीचा मिलाप असतो. पण साहित्याच्या प्रतिभेनं व त्याला लाभलेल्या खास नजरेनं तो जीवनाच्या अतिशय जवळचा असतो. त्यामुळे तो जे चित्रण करतो ते फार महत्वाचं असतं आणि ते लोकांना भावत असतं. मित्रांनो, आज सारं एका भयंकर अरिष्टातून जात आहे. युद्ध, अण्वस्त्राची भीती, जगण्याची घसरलेली गुणवत्ता, शोषण, दमन यांचे मानव भयग्रस्त झालेला आहे. मानवी जीवन यावर ढळून निघत आहे. त्यातून वेदना व विद्रोहाचे सुंदर रसायन एक जीव होऊन वाङ्मय रूप धारण करत आहे. जीवन असे का आहे? जीवन असेच का असावे? जीवनाचे वेगळे कोणते पर्याय आहेत? जीवनाचे मूळ स्वरूप कोणते? जीवनाचे सौंदर्य कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचकांना हवी असतात, साहित्यातून हवी असतात. आणि हेच तर साहित्याचे प्रयोजन आहे. जीवनाचा, जीवनमूल्याचा आणि सौंदर्याचा अविभाज्य प्रत्यय हे साहित्याचे प्रयोजन आहे. म्हणजेच आज जीवनासाठी कला या सर्वमान्य वाङ्मय सिद्धांतामध्ये कलेसाठी कला या सिद्धांतामधला सौंदर्यबोध, अस्थेटिक सेन्स अंतर्भूत झालेला आहे व त्यामुळे वाङ्मयाला अतिशय चांगले स्वरूप लावलेलं आहे. आता हे झालं साहित्य प्रयोजन. आता मी एक लेखक म्हणून मी का लिहितो, माझ्या साहित्य प्रयोजन काय आहे हे मी आपल्याला ठेवायचा प्रयत्न करणार आहे. माझं लेखन एक प्रकारे जीवनासाठी कला या सिद्धांताचा आविष्कार असं मानतो. मी स्वतःला एक सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ समाजातील माणसाच्या दुःख वेदनेशी जोडली गेलेली आहे. मला तर प्रत्येक माणसाचा जगण्याचा संघर्ष तसेच समाज, धर्म, रूढी, परंपरा, राज्य व्यवस्था आणि सरांदमशाही फ्युडल वर्चस्वादामुळे सामान्य माणसाच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे, भोग आलेले आहेत, ते माझ्या लेखनाचे विषय वाटतात. आज मानवी माणसाचं जे जीवनाचं दुःखाचं मूळ आहे ते वैयक्तिक कमी, सामाजिक जास्त आहे. आज राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता यामुळे सामान्य माणसाचं जगणं अधिक कठीण झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मानवी सुख दुःखावर लिहिता, वैयक्तिक लिहिता, ते वैयक्तिक देखील एक सामाजिक होतं, ते राजकीय होतं. कारण शेवटी व्यवस्थेमुळे माणूस काचला जात आहे, हे आजचं वास्तव आहे. आज जग स्फोटक बनलेलं आहे. गरिबी, शोषण, दडपशाही वाढत चाललेली आहे. त्याला आवाज देत जगण्यासाठी म्हणून सामान्य माणूस अद्भुत निराश झालेला आहे. त्याला आवाज देत जगण्यासाठी, लढण्यासाठी प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करायचा प्रयत्न केलेला आहे. नाहिरे वर्गाची बाजू घेणे ही माझी स्वाभाविक प्रेरणा आहे. ते माझे विचारपूर्वक स्वीकारलेले तत्वज्ञान आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. मी 2015 मध्ये मराठा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो नांदेडला. तेव्हा मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये मी प्रेमचंद परंपरेचा पाईक आहे असं म्हणलं होतं. आणि ते सांगत जी प्रगतीशील लेखक चळवळ आहे तिच्याशी माझं नातं आहे, विचाराशी जोडलेलं आहे असे प्रतिपादन केलं होतं. आणि ह्याची सुरुवात 1930 मध्ये झाली होती आणि 60 पर्यंत ते खूप जोरात होते. तर पुन्हा आपण रिवाईव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या चळवळीनं काय दिलं, साहित्याचं सांगितलं की साहित्यिकांची नेहमी स्वतःला सामान्य माणसाशी जोडून घेतलं पाहिजे. लेखक कवीचं स्थान हे समाजात आहे, लोकात आहे, गरिबात आहे हे सांगितलं होतं. आणि ह्या चळवळीचे जे पहिलं संमेलन झालं होतं 36 साली लखनौमध्ये, तेव्हा प्रेमचंद हे भारताचे सर्वात महत्वाचे लेखक, मोठे लेखक हे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी साहित्य का उद्देश नावाचं एक भाषण केलं होतं, अध्यक्षीय भाषण. ते आजही महत्वाचं आहे. एका अर्थाने ते प्रगतीशील साहित्याचं, चळवळीचं तत्वज्ञान आहे. आणि त्यांनी सांगितलं हे जीवनातील कला आणि सामाजिक विषमता, शोषण, दमन, दुःख, वेदना हे कौरूप्य मिटवणं म्हणजे नवा सौंदर्यवाद होय असं ते जोरकसपणे सांगितलं होतं. त्यांचे शब्द होते, हमें खूबसूरती का मियार बदलना होगा. आम्हाला प्रेमाची परिभाषा, मापदंड बदलले पाहिजेत. आणि ते सांगितलं होतं की भारतीय लेखकाचं काय कर्तव्य आहे, समाजात जे बदल होत आहेत त्याचं दर्शन साहित्यातून घडलं पाहिजे. त्यांनी क्रांतिकारी व विवेकनिष्ठ दृष्टिकोन वाचकांना दिला पाहिजे. कुटुंब, लिंग, सेक्स, युद्धकरी व धार्मिक उन्माद तसेच समाजाचे अनिष्ट प्रथा व कर्मठ विचारावर कठोर प्रहार करून कला व प्रबोधनाचा संगम साध लेखकांना लिखाण केलं पाहिजे. धर्मवाद, जमातवाद, वंशभेद आणि मानवी शोषणाविरुद्ध हत्यार म्हणून लेखणी चालवली पाहिजे. आज साहित्याने हे जे नवे काम करते त्या प्रमुख अस्त्र आहे कलावंताचे जन्मजात असलेले सौंदर्याचं भान. ते लेखकांना मिळवलं पाहिजे.
जे जे सामाजिक व मानवी जीवनातलं विचाराचं कौरूप्य आहे ते लेखकाला कुरूप आणि धिक्कारणीय वाटलं पाहिजे व त्याचं लेखनात त्याचं प्रेम उमटलं पाहिजे. हे लेखकाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी स्वतःला प्रेमचंद पाईक मानतो. असे अनेक मानतात. आणि आज आपण काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक नाही तरी लेखनातून कळत न कळत आपण हीच विचारधारा स्वीकारून काम करत असतो, तर हेच महत्वाचं आहे. आता मला पुढला जो मुद्दा सांगायचा थोडक्यामध्ये तो म्हणजे लेखक कलावंत भूमिका घेतली पाहिजे का. अनेक लेखक म्हणतात की आम्ही जे लिहितो त्यात भूमिका आम्ही आलीच असती, आमचं लेखन ही आमची भूमिका आहे. परंतु केवळ लेखनातून भूमिका घेणे हे पुरेसे नाही. कारण समाजात जी वैचारिक सांस्कृतिक आणि विखारी राष्ट्रांची घुसळण चालू आहे त्याने समाज मन अस्वस्थ झालं आहे. बुद्धिमंत विचारवंत सामान्य माणूस अस्वस्थ आहे, खतखतो आहे. आज देशात सांस्कृतिक राष्ट्रवादी नावाने जी झुंडशाही दमनशाही चाललेली आहे त्यामुळे देशाची कंपोजिट कल्चर आणि सांस्कृतिकताला आव्हान दिलं जात आहे. खरं तर भारताची जी ओळख जगामध्ये अभिमानास्पद असलेली ती म्हणजे विविधते एकता आणि सर्व धर्म समभाव आणि शांततामय सहिष्णू जगण्याचं अस्तित्व हे नाकारणं म्हणजे आपल्या आयडिया ऑफ इंडियाला पासून दूर जाणं आहे. आणि ते बरोबर नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे. कारण संविधानानं आपल्याला जे मूल्य दिलेली आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांना बगल देणं, सेक्युलरिझमची आपण धज्जी उडवणं, जागतिक अंगीकार करून समाजवादाला सोडचिठ्ठी देणं त्यामुळे हे बरोबर नाही. कारण ते संविधानाच्या विपरीत आहे. आणि यामुळे समाजामध्ये बेकारी, विषमता, शोषण वाढत चाललेलं आहे. मनोवाद पुन्हा डोकंवर काढत आहे. त्यामुळे आदिवासी, दलित आणि स्त्रीवर्ग अस्वस्थ आहे. अशा अस्वस्थ वर्तमान काळात लेखक जगत आहे. त्याची संवेदनशीलता क्रूर अमानवी घटनांनी हादरून जात आहे. कलावंत लेखक हा एक प्रकारे जागल्याची भूमिका करत असतो. मग त्यानं व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, शोषण दमनाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आपल्या लेखनातून तसेच समाज माध्यमातून. कारण आज व आता जे घडत आहे त्यावर कलावंतांना लेखनातून सावकाश चिंतन करून काही काळाने व्यक्त होण्याची उसंत ह्या आजच्या वेगवान काळामध्ये उरलेली नाहीये. त्यामुळे त्याला लेखकाला आज व आत्ताच बोललं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे आणि समाज माध्यमातून त्यानं व्यक्त झालं पाहिजे. समाजाची ही अपेक्षा, लोकांची अपेक्षा आहे, तिला लेखक म्हणून कलातून आपण प्रतिसाद देणार आहोत की नाही हे महत्वाचं आहे. म्हणून मला सांगायचं मित्रांनो, हीच वेळ व काळ आहे जो दुर्दैवाने भारतात आले आहे. लेखक कलावंत म्हणून आजच्या काळामध्ये ठाम भूमिका घेतली पाहिजे व व्यवस्थेला प्रश्न विचारत आम्ही सर्व प्रकारच्या झुंडशाही निषेध करतो असं खड्या शब्दात सुनावलं पाहिजे. सामान्य भारतीयांपेक्षा थोडं अधिक कलावंतांनी लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुत्व तत्त्वात जगलं पाहिजे, मांडलं पाहिजे असं वाटतं. शेवटी एकच तुम्हाला अहमद फैजचं एक कोटेशन सांगून थांबणार आहे. 1940 साली जेव्हा प्रगतिशील लेखकांजवळ खूप भरात होती आणि तेव्हाच्या सर्वात प्रभावी त्याचे प्रवक्ते अहमद फैज होते. त्याने एक लेख लिहिला होता, टायटस व्हेअर यू स्टँड. त्यात त्याने असं म्हणलं होतं आणि ते त्यांचं म्हणणं जे आहे कोट आहे ते सांगून मी थांबणार आहे आणि अध्यक्षांना पुढे विनंती करणार आहे त्यांच्या भाषणासाठी. तर फैज अहमद साहेब असं म्हणाले होते, कलावंत हा देश व लोकांप्रती बांधील असला पाहिजे. त्यानं माणसाला अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा व अतार्किक पूर्वग्रहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला पाहिजे. हीच कलावंताची भूमिका घेणं होय. त्याची नेहमीच गरज असते, पण आज भारतात त्याची अत्याधिक गरज आहे. हे अधोरेखित मी माझ्यापर्यंत भूमिका निभावत आहे असं सांगून त्यासाठी सर्वांनी विचार करायचं आवाहन करून मी माझं उद्घाटन थांबवतो. धन्यवाद.